त्या गाईची काय होईल किंमत अलीकडल्या? या गाईची किंमत होईल 1,40,000. काय वैशिष्ट्य आहे बाया? लय सांगायला लागला किंमत. अहो ती ब्रेडची आहे. कशाचं ABS. हे बेस आहे, काय सांगतो तुला? हे बेस आहे अहो ते तोंड बघा. काय बघायचं आहे? हे बेस मध्ये काय असतं माहित आहे? वर उचल एचएफ मध्ये मोडतं ही. अहो ते तोंड बघा तुम्ही. तोंडावर असते हे बेस अजून म्हणजे ते काय? लागणार आहे राव. हा असं सांग, ही बेस नाही. कितीला सुटेल काय? ही फायनल 21 सुटेल. 21 पर्यंत. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आलोय आज आपण सांगोल्याच्या एचएफ गाईंच्या बाजारामध्ये. मी दीपक गोडसे आणि सांगोला बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बाजारातील आपण पहिल्या व्यताचे असतील, दुसऱ्या व्यता असतील, एचएफ गाई त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. एकदम टॉप क्वालिटी या गाई देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आपले व्हिडिओ कुठून पाहताय ते मात्र कमेंट करून सांगा. सध्या दुधाच्या दरामुळं किंवा ह्याच्यामुळं जरा गाईंचे रेट भडकलेत बरं का. पाऊस आता नुकताच पडायला सुरुवात झाला आहे. आपल्या भागामध्ये पाऊस आहे का कमेंट करून सांगायचं आहे. आणि सध्या गाईचे 3, 5, 8, 5ला रेट काय ते देखील कमेंट करून सांगायचं आहे. सांगोल्याच्या बाजारातील आपण पहिल्या व्यथा, दुसऱ्या व्यथा अशा गाई कव्हर करणार आहे. तर सांगली, सातारा, कोल्हापूर त्या ठिकाणी पुण्यावरून वगैरे आपल्याला कमेंट येत असतात की येत असतात. तर मित्रांनो, कोणाला गाया घ्यायच्या असतील तर सांगोल्याच्या बाजारला, सांगोला बाजार यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या. म्हणजे इथं आल्यानंतर तुम्हाला अजून सोपं जाईल बघायला. तुमचे द्या गाई? आमच्या जायचं. बरं, कशा कशा बोलीत देताय बाया? आंग सडमुख. बर, त्या गाईची काय होईल किंमत अलीकडल्या? या गाईची किंमत होईल 1,40,000. काय वैशिष्ट्य आहे बाया? लय सांगायला लागला किंमत. अहो ती ब्रेडची आहे. कशाचं ABS. हे बेस आहे, काय सांगतो तुला? हे बेस आहे अहो ते तोंड बघा. काय बघायचं आहे? हे बेस मध्ये काय असतं माहित आहे? वर उचल एचएफ मध्ये मोडतं ही. अहो ते तोंड बघा तुम्ही. तोंडावर असते हे बेस अजून म्हणजे ते काय? लागणार आहे राव. हा असं सांग, ही बेस नाही. कितीला सुटेल काय? ही फायनल 21 सुटेल. 21 पर्यंत. हा, असं द्यायच्या किमती सांगा. लय सांगलो काय होतं, बाजारात लोक येत नाहीत बाया. हो, नाही घाबरून जाते ती घरी व्हिडिओ बघून. मला 4 शिवाय तुम्हाला 4 शिवाय असते त्याच्यात. त्यामुळे खरं सांगायचं बरं का. बघा ती नाही, ती लय टॉप क्वालिटीच आहे. आधी आपण ह्याची माहिती घेऊ, तिच्याकडे जाऊ. किती पर्यंत सुटेल काय? याचं 1.5 लाख सांगाय. द्यायचं केवढ्याला? द्यायची 25 काही आतल्या गायच नाही द्यावा तुमच्याकडे. लाखाच्यातले आहेत बघा. हा, कितीला सुटेल ही? ही सुटेल 85 85 पर्यंत सुटेल काय? बरं, कुठनं भरताय माल बाया तुम्ही? ही इंदापूर पासन. शेतकऱ्याच्या बावडा. गाय? हा शेतकऱ्याच्या. बरं, ही ही 70 बरी कशा मोडते? सुटेल. हिची जात सांग बरं. ह्याची जात माहित नाही. माहित नाही. कशाला बघू, काय सांगायला लागला? ही पहिला रोय आहे. हा पहिला रोय. किती पर्यंत सुटेल? ही सुटेल 75 75 पर्यंत. हा, अरे योग्य किमती सांगितलं बरं वाटतं. हे ही 6 दात आहे. 6 दात आहे. शेतकरी मित्रांनो बघू शकता, 6 दात गाय आहे. शिल्लक तर आहे नक्की. हा मी पुन्हा दात बघून घेतील बरं का. हा बरं, किती चालते दुधाला? दुधाला 30 लिटर चालेल. 15 हा. लिटर मोठ्या मापाई गाय मित्रांनो बघू शकताय. 15 लिटर दूध चालेल, अजून मोकळे. तर कुणाला पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधून देऊ शकता. कॉन्टॅक्ट नंबर द्या बाया. 9850 24 0038. ठीक आहे, धन्यवाद. हा तर त्या गायीसाठी नोट चालू आहे काय? हा किती पर्यंत चालू आहे? ती 1,57,000 रुपये दिली. दिली काय? हा तर या तर बघूया मित्रांनो. ती गाय एकदम मोठ्या मापाई वस्तू आहे. ठेप्याला वगैरे कसा आहे बघा, सडामध्ये अंतर आहे. भले मोठी गाय आहे. ते 65ला दिली असं यांचं म्हणणं आहे. गाय बघून घ्या कशी आहे. दिली का द्यायची अजून? हा दिली की. कितीला दिली? केवढ्याला दिले? 1.45. तुला आले डाका आणतोय बरं का. अहो दलाल आहे, त्याला दलाल आहे. इतकी 10, 15 हजार दलाली असते. मग? काय सांगतोय? हा 15,000 दलाली. 10,000. शेतकऱ्याला मारायची झाली. कितीला दिली नेमकी? 1.45. ती 35 म्हणते की. नाही नाही 1.45. हे खरं सांगा, डोळं तुम्ही मिस हा करताय. 45. 1.35 म्हणला ही. 1.45. किती दूध आहे बोली दिले काय? 35 लिटरची बोली. माणसाला समजा तुम्ही कोण हे करा. 35 लिटर बोली. हा बर, तर 6 फूट हाईट आहे. नाही, गाय मोठी आहे. गायला काय नाव ठेवायचं जागा नाही. सडामध्ये अंतर आहे, ठेपायला चांगली आहे, सगळं चांगलं आहे. त्याला काय? हा, गॅरंटी. 1.45 दिलेली काय? हा. बर, ठीक आहे. दादा तुमचा नंबर द्या की. 77. हा 57. हा, तीच आहे काय? हा, ठीक आहे, धन्यवाद. तुम्ही भाऊ दिसताय. तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने असते सगळी. चॅनलला काय माहिती खरी सांगतील असं काय नाही बरं का. आपण आपला प्रयत्न चालू असतोय. त्यामुळे तुम्ही बघताना किंवा गाय घेताना
गडबड करू नका. हे आवड हवे किमती ऐकून घाबरून बी जाऊ नका. बाजारात येऊन बघा, या आपल्याला पटते त्यापेक्षा 10-5 हजार कमीनच मागा येईल. मग गाय घ्यायची. मग फसवणूक झाली तरी बी होत्या मग पुढल्या पुढं. पण गाय घेताना गडबड करायची नाही. ठेपा वगैरे मोठा दिसतोय, कास मोठे म्हणून घेतली गाय दूधच दिलं नाही, असले बी प्रकार होते. त्यामुळे शेतकरी आहे मामा. बर कसा आहे दाताला व्यताला काय? दाताला कडदात करते. संपली म्हणा. किती सांगता किंमत? ते सांगायला 31. का बरं एवढी किंमत सांगताय? किती चालू दूध तेवढं आहे. 26-27 लिटर पिळले. ठेपाळ नाही राव तेवढा. 27 लागणार आहे पिळायला कधी लागाई? कच्चे घे ते 8 दिवस बाकी वर कच्ची किंमत सांगत नाही तुम्ही पिकलेलीच किंमत सांगताय. बरोबर आहे की. बरं. गाई पण दूध तेवढी देते ना. बरं. दुधाया बोलीत राहणार का मग? राहतोय. बरं. नाही दूध दिलं माघार घेणार आहे. तर बघू शकता पण यांनी शेतकरी गॅरंटी पडून दिलेली. आणलेली. हा मग तुम्ही किंमत एवढी सांगता म्हणजे तिची गॅरंटी बी दिली पाहिजे. बरोबर आहे ना? आपण आपल्या मालाला तोल करतोय म्हणल्यावर ही शेतकरी फसवणूक होणार नाही. तुमच्याकडे परत आली पाहिजे लोक बी. या इकडे जरा. तर बघू शकताय दाताला शिल्लक नाही. दूध देणार आहे 26 लिटर. किंमत सांगता 1,30,000. लाखायातनं काय होईल का व्यवहारला बसल्यावर? होईल म्हणजे सांगाय किमती वेगळ्या असते बरोबर. लाखायातनं मिळेल मित्रांनो. चांगली कालवड आहे. कोणा म्हणजे गाय आहे, कोणाला घ्यायचं असतं तर सडामध्ये अंतर आहे, अजून कच्चे. मालकाने लाखायातनं सुटेल असं म्हणलेत तर कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधू शकता. ही कोणाच आहे? ती काय माहिती. हा तुमच्या किती आहे? द्या एकच आहे. द्या मोबाईल नंबर साहेब तुमचा. 90-11 हा 40-41-62. ठीक आहे. कोणाला जर पाहिजे असेल तर नक्की संपर्क साधून घ्या. गाय तशी दूध देणाऱ्या मधली वाटते बरं का. तर बघून घ्या. कधी वेळ मालक? 8 दिवस झाले. शेतकरी व्यापारी नाही तुम्ही? व्यापारी सगळे व्यापारी जाते का ह्या भागात? बरं. कितीला आणली आणि कितीला देणार आहे? 70ला आणली. हां 72-75 पर्यंत द्या. चला भाडं किती गेले आणायला? भाडं गेलं 1,500 रुपये. मग कसं देत आहे? 72ला परवडते? 75 पर्यंत येईल. 75 2-4 हजार लागून आलं देत आहे. हां मग घरनंच देता आला जर कोण आलं चॅनलच्या माध्यमातून तर. द्या मोबाईल नंबर मग. 77 76 07 44 17. काय बोलीत गाय द्या ना? सडाच्या भांड्याच्या बोली. काय तसं झालं ना माघारी आणून घालवलं. तुमचं पैसे घेऊन जायचं काय आणून सोडायचं. ओके धन्यवाद. तर अगदी व्यवस्थित सांगितलेलं आहे. जाऊ द्या. तुम्ही बघू शकता हे पार्ट्या गाय द्या. सांगोल्या बाजारात पार्ट्या गाय देखील आपण कवर करून असतो मित्रांनो बरं का. राम राम भैया. गाव कुठला आहे? शाळेला कितवीला आहे म्हणलं? 5वीला आहे. गाय तुमचीच आहे? बरं. दूध किती देते गाय? 9-10. एका टायमाला 9 एका टायमाला 10. बरं. दाताला संपले असं ह्या माल काय आहे? किती दिवस बाकी आहे यायला? 10-15 दिवस. किती किंमत सांगली मग? 80. 90 सांगले. कितीला द्यायची? हा द्यायची केवढ्याला? द्यायची 85ला. आता म्हणलं 80 किंमत आणि द्यायची 85ला. उलटा व्यवहार आहे, उलटा व्यापार आहे. हा मोबाईल नंबर सांग. 91 56 583 383. धन्यवाद. शाळेला कितवीला? 5वीला. नाव काय बाळा तुझं? संस्कार बाबूराव गाडवे. गाडवे नाव आहे तुमचं? ठीक आहे धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो संस्कार गाडवे हा 5वीला विद्यार्थी आहे. ते आपल्या पप्पा संग आलेला आहे गाय विकायला. बघू शकताय आपण. आता कसं झालंय चिखल झाल्यामुळे लय बाजारात अडचणीत घुसायला नको वाटायला लागले. नको वाटायला लागले म्हणजे रस्ताच नाही कुठं जात आहे. अडचणीत आहे. गाई शेपूट हाणते त्या कपड्याला वगैरे. तरी पण आपण बाजारात येऊन रिपोर्ट घ्यायला चालू आहे. कारण ह्यात उतरलोय म्हणल्यावर आता राडीला घाबरून चालणार नाही. काय करताय भैया? गिरायक आले का? आलंय की कितीला मागितली काय? ती म्हणते 1 लाख रुपये पर्यंत. कुठली काय? बघा हे किती दूध देते? 15 लिटर पहिल्यावर आहे. एका टायमाला 15? नाही पहिल्यावर आहे. एवढ्या किमती सांगताय भैया हो? अहो गाय कशी आहे बघा. कशी आहे गाय? स्वस्त नाही माल. हां गाय कशी आहे बघा. खाली ठेप्याला दाखवू काय? हा ठीक आहे. ठेपा दाखवून तुमच्याकडे खाली बघा. तुम्हाला विचारतो नेमकी कशी आहे आणि एवढी किंमत का सांगता. ठेप्याला वगैरे बघा चांगली आहे. किती दिवस राहिलेत? 10 दिवस. किती होईल? द्याय घ्यायचं काय? दे गाय सवेल की 1-10. 80-85 पर्यंत होयच नाही? नाही नाही. नाही. बरं इकडे या. फोन नंबर सांगा तुमचा. 86 हं, 69 हं. 79 81 0. तुमची जाय दावून सगळी.
तिथून इकडे तुमचे आहे काय बर सांगोला पशु शेतकरी आहे मामा गाव कुठलं हो अकलूज अकलूजला सगळे व्यापारी जायचे तुम्ही कुठं शेतकरी अकलूजच आहे मी बी पण तुम्ही शेतकरी आहे. बरं वेत किती आहे गाईचं पहिला राय बघा पहिला रोय काय दाताला दाताला 400 4 दात किती किंमत सांगता किती 170 सांगितलं 1,70,000 एवढं मिळाय नाही मागते एवढी की? केवढ्याला मग 140 ला 125 ला मागते ती. द्यायला पाहिजे होती आता नाही द्यायची नाही आपल्याला ही होत नाही ना घरी मागत होती त्या पैशाला त्याच्यामुळे आपण दिलं नाही काय बाजारात आणून आता काय सिद्ध करायचं तुम्ही? ती काय आता बी तर मागते ती एवढ्या किमती द्या गाईच्या होय होय बर होय चांगल्या आता वस्तू प्रत्येक चांगल्या रविवारी आहे बरं का ह्या रविवारी जरा जास्त भडकलाय बाजार चांगल्या वस्तूला चांगलेच पैसे नाही आहेत हो. वस्तू चांगली आहे 1,70 म्हणजे चेष्टा नाही हो अहो चांगली वस्तू आहे हो ही काय गरीबाज एखाद्याचं घर होतं तेवढं अहो घर होते पण वस्तू बी तशी आहे दूध वस्तू काढायला छान आहे तसं वस्तूला काही. नाव ठेवायला जागा नाही सडामध्ये अंतर आहे ठेप्याला चांगला आहे हा तरी एक 1.25 लाखा आसपास वगैरे अशा गाई मिळत होत्या गेल्या 2 नाही, मिळत होते पण तेव्हा आता ते दिवस वेगळा आहे आताचा दिवस वेगळा आहे मोबाईल नंबर द्या तुमचा 9850 9850 हा. 1272 ठीक आहे धन्यवाद गाव कुठला आहे शिंगडगाव सोलापूर तालुका शंगडगाव कशासाठी आलाय मला जिल्हा हा कशासाठी आलाय काय गायला बर काय सांगोल्या बाजाराबद्दल काय सांगचं काय रेट थोडा वाढलेला आहे दिसायला तर आपल्याला मागले जरा मागले तर होय लाखाई आतनं काही बोलच नाही ती. नाही, नाही, कसली नाही. पण गाय असू दे. कसले पण गाय सुद्धा आहेत बघून आहेत हा, हा. तुम्हाला कसली घ्यायची एक 10-12 लिटरचं घ्यायचं आहे लोणीकडनं ही लोक गाय आणते ती लोणी बाजारात हा इकडं आणून विकते ती माग हा. लोणीनं डायरेक्ट घ्यायच्या गाय लोणीकडनं तिथं जाऊन हा स्वतः जाऊन माहिती घ्यायची जाणकार माणूस घ्यायचा आणि जाऊन घ्यायचं लोणीकडनं आम्ही काही गेलेलो नाही तिकडं मग ती बाजार बी मोठा बाजार आहे का नाही महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा बाजार पण त्या मालात आणि ह्या मालात लय फरक आहे आपल्याला. नाही चांगले ते मला आपल्या भागातले गाय आले तिकडून आपला माल ऐकत नाही हो ऐकत नाही मी कशात ऐकत नाही हवामानाला ह्याला चांगलं आहे की. हा आजारी वगैरे हा ते बरोबर आहे तुमचं बरं का हा. बर ठीक आहे तुमचं नाव काय साहेब विश्वनाथ हनुमंत कोरे किती गाय पाहिजे 2 गाय पाहिजे गाव कुठलं शिंगडगाव तालुका तालुका सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्हा तालुका सोलापूर ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो सांगोला बाजारातील ग्राउंड रिपोर्टून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पाऊस पडल्यामुळे बाजारात जरा चिखल झालेला आहे धन्यवाद आजचा व्हिडिओ इथेच थांबू